ससलुईत मित्रांनो, कसं काय वाटलं तुम्हाला? लाल लाल डोळ्याचं इथे बघा. राजू देतो आता आम्हाला वाडीवर. घेऊन जाऊ ना ताजी धर. तर हाय मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? तर मित्रांनो मी आज चाललोय, घरची सुवारी काढली. तर मित्रांनो मी चाललोय आज घरी. तर आता सगळ्यांना करून देतोय मी टाटा पोरांना. ते बघा, बघून घ्या गुड्डी, ती मनीषा, सुनीता, अनिता, गुड्डी पण ती बघा, तिचा हात आला ते. तर मी चाललोय आता घरी, यांना करतोय टाटा. तर मित्रांनो पूर्ण ब्लॉग बघा माझी. मी ट्रॅव्हलिंग धावणार आहे आज गाडीवर. तर आता गुड्डीची पण एक पप्पी घेऊन घेतोय. गुडी इथं राहणार आहे माझी गुडी. आहे तर तू कुणाकडे बघते? इकडे बघ, मोबाईलकडे बघ. मित्रांनो बघून घ्या माझी बुलेट, संत बाळू मामा प्रसन्न, माझी बाळू मामा. आणि ही धडकन आता कशी धडधड करत चालवतो तिला मी. मित्रांनो माझी वाटचाल झाली सुरू. आता मी रगाडतोय माझ्या धडकनला. मित्रांनो मी नंदुरबारच्या बायपास वरून आलोय. आता थोडी इथं विश्रांती करतो, थोडा रस बीस देतोय सामने. तिथं रस्ता बिस्ताच आहे, तिथं जाऊन देतो. आता कसं कसं धावतो तुम्हाला. तर मित्रांनो ग्रुप कृपा रसवंतीमध्ये आलोय. मित्रांनो इथं हर प्रकारचे रस भेटतात. बघू कोणकोणते फळ, संत्रा संत्रा, नारळ, चिक्कू, अननस. तर मित्रांनो हॉटेल बिटेल चकाशी. मी आता मेनू कार्डवरचं काय काय ते बघतो, थोडं वाचतो आणि ऑर्डर करतो. मित्रांनो मी त्याला मँगो ज्यूस ऑर्डर आला माझा. मँगो ज्यूस बघून घ्या. आता मस्त जास्त लावून पितो आणि ट्रॅक्टर हाणतो आणि पळतो. मित्रांनो आणि गपागप ताणून घेतो, मगच इथून पळतो. मित्रांनो फायनली घेतला आहे मित्रांनो मी ताणून. आता तोंड घेऊन तो बोटीबेट चाटून तोंड पुसून पळतो. मित्रांनो मला पैसे देतो आणि मग मला पुढं पेट्रोल टाकायचं. तर मित्रांनो आलं मी पेट्रोल टाकून घेतो माझ्या धडकनमध्ये पळतो.
तर शुभ संध्याकाळ मित्रांनो, आमची गावाकडची संध्याकाळ बघून घ्या. आज मी आलोय गावाला. तर मित्रांनो पोचलोय मी वावरात. बघून घ्या आमचे कांदे बिंदे. तर मित्रांनो आमच्याकडे सगळं कांद्याची शेती करतात. तर मी तुम्हाला माझं कांदा दावतो कसे आहेत ते बघून घ्या. तर मित्रांनो बघून घ्या असे कांदे आहेत. हे करप्याने थोडे थोडे पिवळे पडेल आहेत. अजून त्यांना 2 महिने पाणी लागणार आहे. अजून थोडं थोडं मोथरी एवढं बनलेले आहेत. अजून त्यांना कंटिन्यू 2 महिने पाणी पाहिजे. आमच्या मेंद्राच्या कमरे एवढं बनले आहेत ते बघून घ्या. नेमन बेत्र एवढं लागते कमरे एवढं आहेत. तरी 1.5 महिना तरी पाणी लागणार आहे. हे फार भांडवलदायक पीक असतं हे. बाकी कथमतात बघून घ्या असं बनलेले आहेत. 1.5 महिन्याची गरजच आहे त्यांना. तर मित्रांनो 1.5 एकरचं कांदे असतील हे. हे बघा पाणी पुरू नाही राहिले. पाणी कमी पडतंय म्हणून बाकी जागी कसं होऊन चाललंय ते. पाण्यासाठी पाणीच फार लागतंय पिकाला. आणि ह्या सारे डोले सुद्धा नाही बरोबर आले. ते कसे आले डोले ते त्यांची बोंडच नाही बरोबर आले. तो आळ्या पिळ्याचा जलबी रोग पडलेला आहे म्हणून. नाही तर फार मस्त डोले येतात. ह्या सारे डोले पण नाहीत आमचे बरोबर. इकडे एक साठी कांद्याची. कांद्याचं पीक फार भांडवलदायक असतं. याला लागवड पासून तर काढण्या पावत पूर्ण फार भांडवल लागतो. आणि भाव पगला तर आता सध्याला चालू आहे 5-6 रुपये. 5-6 म्हणजे 500-600 रुपये क्विंटल. काय परवडतो तो कांदा. खत पगले मनमनचे मागेत. ते लावणीला पैसे लागतात. काहीच पीक पुरत नाही तो कांदा. तरी सगळीकडे आमच्याकडे सगळं कांदा लावतात. तो ज्याला त्याला ज्या त्या पिकाचा नशा लागून जातो मित्रांनो. म्हणून त्या आमच्याकडच्या शेतकऱ्यांना किती तोटे आली तरी जैर खायची पाळी आली तरी कांदे लावतात. म्हणून सगळे कांदेच येतात आमच्याकडे पण. मित्रांनो असे आहेत माझे कांदे. 1-1.5 एकर असतील. तर माझं आता घर धावतो तुम्हाला. बंगला कसा आहे तो बघून घ्या. लोसन पण आहे आता सुकवून चाललाय तो. अजून बघा असा बनलेला आहे. 15-20 अजून 15-20 रोजात येऊन लागणार आहे तो. बनवूनच गेला आहे. 15 दिवस ठेवूनच येते. हा मस्त वाल पोपट्यांचा शेंगाचा वाल बिल खायला. वालाचा येल पण सुकावून चाललाय. पोरं पाणी बिणी टाकत नाही ते त्यांना. खायला खोंड्या बिंड्या मक्कीचा कसा काय बघून घ्या. ही आमची जमना कशी करते बघ. काय झालं का बघून घ्या. मारायला येते ते. तो पुष्पाला पण काय होऊन गेलाय कसा सुजला येतो. आणि हा आमचा लालू बघ कसा मारायला येतो. बघ कसा टाव पडतोय बघ. हा त्या मारायत. आणि सोरणी पण आजारी पडून गेली. तिला काय होऊन गेलंय आमच्या सोरणीला. सोरणी बघा थरथर करते ती. वाकडी वाकडी होऊन पडते. तर हे आमचं घर मित्रांनो बघा. हे आमचा आयाचा किचन रूम कसा बनवलेला आहे बघा. ही चुला बिला. तर मित्रांनो इथं आमची आया स्वयंपाक करते. आता बाजरीच्या भाकरी चालू आहेत. आणि ही बिल्ली पण कशी कोकते बघून घ्या. झोपडी तर फार गळते मित्रांनो पावसाचं. तरी तसेच राहतो आम्ही. कशी डबडी लावली इथनं या नाल्यानं वाटत फार पूर येतो असा. तर असा घर आहे आमचं मित्रांनो. गरिबाचं. श्रीमंती तर सगळं धावतात पण गरिबी कोण धावत नाही मित्रांनो. कोण किती गरिबी आहे जगात सांगत नाही. आणि आता मी तुम्हाला धावतोय आमचे ससलू ससाची पिल्ल. कानाला धरणं पडतोय मेंद्र. हे बघा लहान आहे बघा कसं आहे तो. तर मित्रांनो हे 15-1 दिवसाचा झाला असेल. तर 21 रोजाचं होऊन गेलं. हो 1-2 महिना इतकं झालंय. 21 रोजाचं आहे म्हणतात पोरं. त्यांच्या दिवस ध्यानात येत. तर आमची सचिन जल्ली येते. तिची 5 पिल्लं आहेत. तो कसा चाललाय आमचा रिबिन बघा. रिबिन कसा पळतोय. ही मोठी सची हिची पिल्लं आहेत. ही बघा ए पळून जाणार ती. काय येऊन लागते हो पळून जाईल ना. तर ही मधी पिल्ल इथं. आणि हे मोठा बटी काढली तरी नाही पळत.
खरगोच खरगोच आय. अरे अरे आमचा सस पण तिकडे पळून गेलाय त्याने एक सोडला ते. ही बाळ ही कशी आहेत. चल रिबिन रिबिन चल चल. ही त्यांची मम्मी आहे रे ही. ही धरली मेंद्रणी धावत. दोन्ही जण धरून बसा. कुठे खाती काही खाली ठेव. कानाला नका धरा ना. कुठे चाल बघून घ्या मित्रांनो कशी खाती. बेती येणार ती वाटत. लाल लाल डोळे आहेत त्यांचे. कुठे मध्ये खावा मध्ये खावड तू बघा काही खाय ताजरून गेली बेतात ती बघा कशी खात आहेत. कोणती मम्मी यांची. ही मोठी ही बाहेर काढली होती ही मम्मी तर ही मम्मी त्यांची सोडत. ही गाबणी ही अहो गाभणी न ससा आहे वाटत. त्याचं बाबाचं काय. अशी आमची खरगोशची पिल्ल आहेत. कशी धरली तर त्यांनी आमच्या मेंद्रनी राजूने. कशी राजू देतो आता आम्हाला वाडीवर. हा घेऊन जाऊ ना. तर अशी धरली तर त्यांनी बघा. असं ससलू आहेत मित्रांनो. कसं काय वाटलं तुम्हाला. लाल लाल डोळ्याचं इथे बघा. हे बघा असं इथं लाल लाल डोळ्याचं.